फक्त मी जनतेला एक विनंती करत आहे, आमच्या प्रभाग क्रमांक 1 हर्सूल 1 मधून 1 मधून मी ओपन सर्वसाधारण पुरुष मधून उभा आहे। मला मतदारांनी मला जास्तीत जास्त मत देऊन मला निवडून द्यावे आणि आपण निवडून दिल्यास मी आपला आभार राहीन आणि जास्तीत जास्त काम करायचा प्रयत्न करेल, ही माझी एक विनंती राहील त्यांना। तिथले लाईटचे प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहे, पाणीचे प्रश्न आहे, अनेक समस्यांनी हर्सूल परिसर आणि आजूबाजूचे परिसर हे ग्रासले आहेत। तर त्याबद्दल तुमचं काय मत, त्यांना तुम्ही निवडून आल्यावर काय करायचं? सर्वात प्रथम इथं गावामध्ये रस्ते, लाईटचा प्रश्न, रस्त्याप्रश्न आणि पाण्याचा प्रश्न आहे। निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम मी अंधार असल्यामुळे लाईट हा प्रश्न जो आहे तो मार्ग लावण्याचा कार्यक्रम करेल। नंतर रस्ते बी फक्त एक आपला रस्ता आहे तो पण काही व्यवस्थित नाही, गावात म्हणजे पूर्ण वार्डामध्ये प्रभागामध्ये रस्ते काही व्यवस्थित नाही, तर ते रस्ते चांगले कसे करण्यात येईल ते काम करेल। ज्या पद्धतीने माननीय आयुक्त साहेबांनी एक व्हिजन काढलं स्मार्ट सिटी, तर मग स्मार्ट सिटी तर आपण स्मार्ट वार्ड प्रभाग का करू शकत नाही, तर मी हे काम करण्यात चांगल्या पद्धतीने तो कचरा डंपिंग हलवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते इथल्या जनतेला तो आरोग्यदायक आहे, जीवनाशी जो खेळत आहे, लहान मुलांना तर फार त्रास होत आहे, तर तो मी ते हलवणार आहे। तर त्याच सोबत एक प्रश्न असा आहे, म्हणजे महिलांचं स्वावलंबन काय, महिलांचं जसं जे सिलाई मशीन वगैरे जे काम आहे आणि जे लाडकी बहीण योजना आहे, तर यामध्ये आपण काय त्यांना मदत करू? शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्या सर्व योजना मी कशा पद्धतीने त्यांना मिळतील ते मिळवण्याचा प्रयत्न करेन। महिलांना रोजगार निर्माण कसा करता येईल तो काम मी तयार करेल आणि विशेष म्हणजे महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मी फार प्रयत्न करेन। त्यांना गृहउद्योग म्हणजे काय काय येतं ते मी ते काम करण्याचा प्रयत्न करेन आणि महिलांना जास्तीत जास्त स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करणार आहे। संभाजीनगरमध्ये माननीय आयुक्तांनी जी पाडापडी केली, ज्यांचे घर तुटले त्यांना मला वाटतं 1 महिना 2 महिने अगोदर पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती का बा आम्ही अशा तारखेला किंवा अशा महिन्यात अशा तारखेला आम्ही येणार आणि पाडापडी करणार, कोणाचे काय आक्षेप असेल तर आमच्याकडे नोंदवा। परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्टली येऊन लोकांना 1 दिवसावर सूचना दिली आणि दुसऱ्याची पाळा सोडली, परंतु ते पाळल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाहीये। तो जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल हा मी ते काम करेन, फक्त हर्सूल गावातलाच नाही तर पूर्ण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये जिथे पाडापडी केली त्या सगळ्या लोकांची पाडापडी दिली त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करेन किंवा देण्याचा प्रयत्न करेन माननीय आयुक्त साहेब। आता मतदारांना आपण शेवटी काय आवाहन कराल, म्हणजे काय आवाहन कराल, म्हणजे तुम्हाला मत देण्यासाठी काय आवाहन? मतदारांना एकच विनंती करणार आहे का बाबा मला तुम्ही जर निवडून दिलं तर मी तुमचे 24 तास तुम्ही कधीही मला फोन करा, मी तुमच्या फोनवर मी उपलब्ध राहणार आहे। कोणतंही काम असो त्या कामात मी हजर राहणार, मी असं कधी म्हणणार नाही का मी बाहेर आहे मी कुठं आहे ते काम करणार नाही। तत्काळ मी तुमच्या फोनवरती उपलब्ध राहीन, तुमचे काम ज्या समस्या असतील त्या सोडवायचा प्रयत्न करील आणि जनतेला सांगेल, मतदाराला सांगेल की मला तुम्ही जास्तीत जास्त मतदान करून मला भरघोस मतदान निवडून द्या, हे असं मी त्यांना आवाहन करणार। बोलणार सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने आपली उभे आहात निवडणुकीमध्ये आणि आपलं पुढचं विजन काय आहे, म्हणजे या वसाहतीमध्ये काय काय चांगलं झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचरा डम्पिंग तिथं हलविण्याचं, तर याबद्दल तुम्ही कसे बघता, काय बोला? सर्वात प्रथम मी आपले देखील आभार मानतो, कारण की आपण माझं जे आज घेत आहेत इंटरव्ह्यू त्याबद्दल तुमचा आभार मानतो। आणि नंतर प्रथमतः मी आमचे राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला जे कामं केलेले या कामाची पावती म्हणून मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि विशेषतः ह्या पक्षात मी गेल्या 26-30 वर्षापासून मी काम करत आलेलो आहे, त्यामुळे मला एक उमेदवारी दिली आणि हे निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे ह्या गावातल्या ज्या विविध समस्या आहे त्या समस्या
ह्या मी गेल्या 25-30 वर्षापासून पाहत आहे आणि ते समस्या कशा निर्माण होऊन ते दुरुस्त करते त्याचे मी प्रयत्न करणार. आणि आपण जे विचारलाय महत्त्वाचा प्रश्न कचरा डम्पिंगचा, तो कचरा डम्पिंग हा माझ्या दृष्टीने तो ह्या इथल्या हर्सूल आणि हर्सूल परिसरातील शहरवासियांच्या आरोग्याशी किंवा जीवनाशी खेळत आहे. कारण की तो कचरा डम्पिंग केल्यापासून आजूबाजू जे परिसर आहे त्या लोकांना व्यवस्थित श्वास घेता येत नाही किंवा व्यवस्थित जेवताना याचा घाणेरडा वास येतो, त्यांना जेवण पण जात नाही त्या लोकांना. तर माझी प्रथम काम राहील, जर जनतेने मला निवडून दिलं तर ते डम्पिंग कचरा इथून कसा हलवण्यात येईल आणि बंद करण्यात येईल हे ते मी काम करेल मी.